नमस्कार. आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. वाढत्या तापमानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ, अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत पालिका आयुक्तांचे स्पष्ट निर्देश आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवंदना. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 नंतर 38°C तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या वाढत्या तापमानाचा फटका ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना बसू लागलाय. काही दिवसांपासून तापमानात होत असलेल्या चढ उतारामुळे नागरिकांना अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणं, तापाची लक्षणं दिसू लागली आहेत. असं 60 ते 70 रुग्ण दिवसाला येत असल्याची माहिती ठाण्यातील खासगी डॉक्टरांनी दिली. ठाणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसात 28°C ते 32°C इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा जाणवत होता. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे. सकाळी 10 वाजण्याच्या नंतर उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात होत आहेत. 3 दिवसापूर्वी ठाणे शहरातील तापमानातही वाढ झाली होती. जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी 12 नंतर 38°C तापमानाची नोंद झाली होती. या उष्ण वातावरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असते. त्यामुळे उन्हातून घरी आल्यावर साखरयुक्त पेय पिणं गरजेचं आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. या तापमान वाढीचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागलाय. गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा दुखीनं नागरिक त्रस्त झालेत. शहरातील छोट्या दवाखान्यात तसंच आरोग्य केंद्रात या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांची संख्या खासगी दवाखान्यात अधिक आहे. या आजारानं त्रस्त असलेले 60 ते 70 रुग्ण दिवसाला दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याची माहिती कोपरी प्रभागातील डॉक्टरांनी दिली. प्रभाग समितीच्या बीट डायरीत नोंदवण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामं तोडण्यात सहाय्यक आयुक्तांनी कोणतीही हयगय करू नये. सर्व यंत्रणा आणि मनुष्यबळ लावून ही बांधकामं पूर्णपणे तोडण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत. अनधिकृत बांधकामाच्या निष्कासनासाठी सर्वस्वी नवीन पद्धती स्वीकारावी लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व प्रभाग समिती क्षेत्रात मिळून 769 अनधिकृत बांधकामं आहेत. त्यापैकी 663 अनधिकृत बांधकामांची नोंद प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी बीट डायरीत केली आहे. ही सर्व बांधकामं पक्की, अर्धी पक्की, कच्ची कोणत्याही स्वरूपाची असली तरी ती तात्काळ तोडून टाकावीत, असं पालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे. हे तोडकाम करताना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही, स्थानिकांचा विरोध होता, दबाव आला, अशा प्रकारची कोणतीही कारणं न सांगता अनधिकृत बांधकामांचं निष्कासन झालं पाहिजे. त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांचीच राहील. त्यांना त्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ यंत्रणा उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी इतर आवश्यक सहकार्य परिमंडळ उपायुक्त करतील. मात्र या कामात कोणतीही हयगय करू नका, असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आपण कसूर करतोय तसं चित्र निर्माण होणं आपल्याला भूषणवं नाही. आपल्या पदनिर्देशित कर्तव्याचं पालन आपल्याला करावंच लागेल. न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या आदेशाचं विनाविलंब पालन केलं जावं, त्याची कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जावी, असे निर्देशही राव यांनी दिलेत. अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, विधी अधिकारी मकरंद काळे, उपायुक्त मनीष जोशी यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यामधील कल्याण तालुक्यातील कोळिवली गावातील कुस्तीपटू कैलासवासी बळीराम महादू कारभारी यांचा सुपुत्र अजित कारभारी यांनी ब्रिगेडियर सौरभसिंग शेखावत यांच्या प्रोत्साहनानं रशियामधील ॲरॅग्लॅड कोलॅन्नो इथे 36°C तापमानात L-410 या हवाई जहाजातून 5100 मीटर आकाशात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या ध्वज फडकवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांना साहसी मानवंदना दिली आहे. अजित हे प्रथम भारतीय नागरिक ठरलेत. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेनं महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तसंच नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणेचे माजी मुख्य क्षेत्ररक्षक तथा ठाणे शहराचे विद्यमान आमदार संजय केळकर यांनी सर्वात पहिल्यांदा अजित कारभारी यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अजित कारभारी हे ठाण्यातील नागरी संरक्षण दलात चीफ वॉर्डन म्हणून कामावर रुजू आहेत. कर्नल कोस्त्या क्रेवेश्विन आणि आमचे मित्र आणि युनायटेड स्टेट पॅराशूट असोसिएशनचे
स्काय डायव्हिंग प्रशिक्षक राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे अजित कारभार यांनी ही मानवंदना दिली आहे. ठाणे जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचं प्रस्थ वाढलं असून शासकीय धोरणांची पायमल्ली करत अधिकाऱ्यांची संगनमतानं महसुलाची लूट सुरू आहे. या मोकाट वाळू माफियांना चाप बसावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. केळकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार ठाणे जिल्ह्यातील दिवा, कळवा, मुंब्रा हा परिसर मोठ्या प्रमाणात खाडी किनाऱ्यालगत असून तेथील नागरिक लहान मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतायत. पूर्वी रेती उपसा करण्यास शासनाची परवानगी होती. मध्यंतरी शासनानं आपलं धोरण बदलून ऑनलाईन यंत्रणा सुरू केली, परंतु शासनाच्या त्या धोरणांकडे दुर्लक्ष करून शासनाचा कोणताही महसूल न भरता अवैध वाळू उपसा कशेळी ते दिवाखाडी पट्ट्यात सर्रास सुरू होते. मोठमोठे बाज यांत्रिक पद्धतीनं काही परिसरात उभे करून दिवसरात्र अवैध वाळूचा उपसा केला जातोय. या प्रकारामुळे अनेक धोके निर्माण होत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे वाळू माफियांकडून धमकावलं जातंय. तथापि अवैध वाळू उपशाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. याबाबत तातडीनं चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तेथील अवैध रेती उपशाला प्रतिबंध घालण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. मीटिंग झाली, त्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे पण अधिकारी उपस्थित होते. एक म्हणजे अकृषक कराच्या अजूनही नोटिसा लोकांना येत आहेत. वास्तविक पाहता अकृषक करावर स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांनी ती मान्य केलेलं आहे आणि याच्या पुढे नोटिसा येणार नाहीत. आणि म्हणून मी जनतेला आवाहन करेन की या नोटिसा जरी आल्या तरी अकृषक करावर स्थगिती आहे आणि त्याच्यावर निर्णय देखील घेतलेला आहे की अकृषक कर रद्द करून, परंतु त्याचा GR निघालेला नाहीये. यानंतर ठाणे शहरामध्ये जो वाढीव सगळा एरिया अंतर्गत झाले आहे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटही चालू आहे. जुन्या इमारतीही नव्याने बांधल्या जात आहेत आणि तिथे जे शेतकरी आहेत त्यांचे जे सातबारे आहेत तर ते सातबारे प्रॉपर्टी कार्ड त्याचे उतारे त्याच्यामध्ये घेण्याचं काम झालेलं आहे. पण प्रचंड प्रमाणामध्ये जे सातबाऱ्यावर आहे ते प्रॉपर्टी कार्डमध्ये नाही. हे फार मोठं याच्यामध्ये लोकांचं नुकसान होणार आहे आणि त्यामुळे ते आपण निदर्शनास आणलं. ते दुरुस्ती करण्याचं काम जे आहे ते ताबडतोब ते सुरू करतायत आणि एक अधिकारी त्याच्याकरता नेमून ज्यांना ज्यांना हे प्रॉपर्टी कार्डामध्ये चुकीचा दाखवलं गेलंय तर त्याच्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत आणि त्यामुळे तो अत्यंत ज्याला म्हणता येईल की महत्वाचा विषय लोकांच्या दृष्टीने हा विषय. त्याच्या संबंधामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये देखील हा निर्णय घेण्यात आला. आज शासनाने जो निर्णय केलेला आहे की विक्री केंद्राच्या मार्फत वाळूची विक्री जी आहे ती होते, पण या सगळ्या खाडीपट्ट्यामध्ये बेमुरवतपणे वाळू माफिया वाटेल त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाळूचं उत्खनन करतायत. अवैधपणे हे काम चालू आहे, राजरोसपणे चालू आहे, संगनमताने चालू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या खाडीपट्टा जो आहे ठाण्याचा अगदी कशेळीपासून तर ते निदर्शनास आम्ही आणलेलं आहे की याच्यावर चाप बसवा. कारण की सरकारचा पैसा जो आहे तो याच्यामध्ये सरकारचंच नुकसान होत आहे. सरकारला जे रॉयल्टी मिळायला पाहिजे, सरकारला जे वाळू अधिकृतपणे विक्री होऊन पैसे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि त्यामुळे वाळू माफियांचा बंदोबस्त करा हे देखील आम्ही कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणलंय. तुम्हाला गोरगरिबांच्या घरांचे, इमारतींचे फेसबुक लाईव्ह करण्याची आवड आहे ना? आता तुमच्या येऊर येथील अनधिकृत बांधकाम असलेल्या बंगल्याचं फेसबुक लाईव्ह होणार आहे, असा इशारा राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलाय. आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकावली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभागाच्या जागेत अतिक्रमण करून जागा ताब्यात घेतली आहे. हे सर्व सिद्ध होणार आहे. आम्ही त्यांच्या मागे लागणार आहोत, असंही मुल्ला म्हणाले. आमदार आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अनेक आरोप केलेत. त्यास प्रत्युत्तर म्हणून नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत नजीब मुल्ला यांनी आव्हाड यांच्यावर आरोप केलेत. मी कधीही अनधिक पैसे कमवलेले नाहीत, परंतु तुमचा बंगला कुठून आला, त्या बंगल्याच्या प्रकरणात काय चुका आहेत, बंगल्या मालकाला अद्याप तुम्ही पैसे दिलेत की नाही
ईडी प्रकरणात चौकशी सुरू असलेला केडिया कोण याची सुद्धा चौकशी होणार असल्याचं मुल्ला म्हणाले. आव्हाड यांनी आदिवासींची जागा बळकावली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाच्या जागेत अतिक्रमण करून ताब्यात घेतली आहे, हे सर्व सिद्ध होणार आहे. आम्ही त्याच्या मागे लागणार आहोत असंही ते म्हणाले. तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात, तुम्ही माझ्यावर खोटे आरोप केलेत. मंत्री असताना तुम्हाला एका व्यवहारात पेडर रोड भागात 2,500 चौरस फुटाची सदनिका दिली होती असा आरोपही त्यांनी केला. अभिजित पवार यांनी तुमच्या मालमत्तेबाबत सांगितलंय ते आम्ही रेकॉर्ड करून ठेवलंय. वेळप्रसंगी आम्ही पोलिसांना ते सर्व सादर करणार आहोत असं ते म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत अनेक गुंड, हत्या करणाऱ्यांसोबत छायाचित्र आहेत, ते फेसबुकवर दिसत आहे असंही मुल्ला यांनी सांगितलं. त्या नेत्याचा नाव घेऊन तुम्ही कशी त्याचा नावाचा दुरुपयोग करतायत दादागिरी करण्यासाठी, लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी, आणि तुम्ही सुसाईड म्हणताय. परमार मध्ये कोणी पैसे घेतले? बली नजीब मुल्ला झाला. नजीब मुल्ला तुमचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, तो रिटायर्ड एसीपी पण येणार आहे तुमच्या समोर. आम्ही त्यांना पण विनंती करणार आहे का त्या दिवशी जितेंद्र आव्हाड घाबरून जे आले होते आणि विनंती करत होते की नजीब मुल्ला चुकून त्यांचं नाव घेऊन सत्य सांगणार नाही, ते पण आम्ही सर्व SIT ला देणार. परमारने किती वाजता तुम्ही रात्री बिचाराला दम दिलं, कसे घेतले? बली नजीब मुल्ला झाला फक्त तुम्हाला वाचवण्यासाठी. रात्री 3 वाजता कोण फाशी घ्यायला निघाला? जो फाशी घ्यायला निघाला होता त्याची बायकोनी कोणाला फोन केला? काय तुम्ही त्या माणसाला, नेत्याला ब्लॅकमेल केलं? कसं तुम्ही मानसिक त्रास दिलं? ते पण आम्ही काढणार पोलिसांसमोर. तुम्ही रात्री कुठला पत्रकाराच्या मुलाचे, जो महापालिकेतला ठेकेदार होता, तो महापालिकेच्या ठेकेदारला कसा तो फिनेल पिऊन जीव द्यायला निघाला होता, कुठल्या हॉस्पिटलला ऍडमिट होता, त्याचे रेकॉर्ड्स पण आमच्याकडे आहेत आणि आम्ही देणार. आता सर्व माल मसाला तुम्हाला पोचणार. मग तुम्ही किती पैसे दिले? कोण पैसे घेऊन गेला? तुम्ही रस्त्यावर त्या बापाचे कसे पाय पकडले, माफी मागितली, तुमच्या पीएनी कशी टक्केवारी घेऊन त्याचे पैसे खाल्ले होते, ती रेकॉर्डिंग पण तुम्हाला माहिती नाही. ज्या माणसाला जबाबदारी दिली होती ते पण काढणार. तुम्ही खुनी म्हणतायत, आज निघणार. तुम्ही किती खून केले, किती बलात्कार केले, सर्व काढणार आम्ही आज. आणि आम्ही वेळोप्रसंगी सर्व पोलिसांना पुरावे देणार चौकशी करायची. आज मी महाराष्ट्रातला रेप्युटेड पर्सन आहे. कॉलेजच्या जीवनापासून व्यवसाय करतोय. जेव्हा जितेंद्र आव्हाडजी खोटे कागदपत्रांच्या आरोपात, तुम्ही जेव्हा अँटी करप्शनच्या आतमध्ये होते, तुमच्याकडे गाडी नव्हती, तेव्हा नजीब मुल्लाची स्वतःची नावाची गाडी तुम्हाला दिली होती. तेव्हा तुम्ही आमदार पण नव्हते, तुमच्यावर आरोप होते, कोणी बाजूला राहायचं नाही. तेव्हापासून मी व्यवसाय करतोय. मी प्रतिष्ठित या महाराष्ट्रातल्या नागरिकांनी वारंवार जे खोली म्हणतायत आणि जे चिल्लर जे तुमच्या अवतीभोवती फिरतायत, त्यांच्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास काढा. किती त्यांच्या नावावर घरफोड्या आहेत, किती चोरी केली आहेत, कोण किती एन्काउंटर मध्ये मेला आहेत, ते आम्ही सर्व बाहेर काढणार. आणि मी आज सांगतो की हे माझ्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे. ठाण्यात भाजपाची जनता दरबाराची संस्कृती 3.5 दशकाची असून नाईकवाडी येथील कार्यालयापासून आता एक खोपट येथील कार्यालय आणि आमदार आपल्या भेटीला या विक्रमी उपक्रमांची झालर या संस्कृतीला असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. सध्या जनता दरबार या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण होत असल्याबाबत पत्रकारांनी छेडला असता केळकर यांनी भाजपाच्या 35 वर्षाच्या जनता दरबाराचा आलेखच मांडला. गेल्या 10 वर्षात विधानसभेचा सदस्य म्हणून आणि त्याआधी विधान परिषदेचा सदस्य म्हणून माझ्या कार्यालयात बसून रोज शेकडो लोकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवत आलोय. हा जनता दरबारच आहे. गेल्या 10 वर्षात आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम मी राबवत असून मतदारसंघातील एकूण 1 गृहसंकुलांमध्ये जाऊन या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवतोय. आत्तापर्यंत या उपक्रमानं 150चा आकडा पार केला असून त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय, सहभाग वाढतोय. हा उपक्रम देखील जनता दरबाराचाच असल्याचं केळकर यांनी स्पष्ट केलंय. सध्या सोमवार आणि शुक्रवार खोपट येथील कार्यालयात मी आणि माझे सहकारी आमदार निरंजन डावखरे बसून लोकांच्या समस्या ऐकून त्या विविध पातळ्यांवर सोडवत असतो. यावेळेला केवळ ठाणे शहरच नव्हे तर जिल्ह्यातून नागरिक येत असल्याचं केळकर पुढे म्हणाले. लोकांच्या करता आम्ही उपलब्ध असतो. शुक्रवार आणि सोमवार आमच्या
पक्ष कार्यालय जे आहे खोपटला, आमच्याकडे 2 कार्यालय आहेत, त्या ठिकाणी लोकांना अटेंड करायला. शेवटी आमचं काम काय आहे, आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचं सरकार आहे. आम्ही लोकांना अटेंड केलं पाहिजे, त्यांच्याशी संवाद केला पाहिजे, त्यांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत आणि सुटत नसतील तर प्रशासनाकडे आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा जनता दरबार हा उपयुक्तच होणार आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. वाढत्या तापमानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ, अनधिकृत बांधकाम तोडण्याबाबत पालिका आयुक्तांचे स्पष्ट निर्देश आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवंदना. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.